पिंपळनेर रामनगर मधील विकास कामाच्या ठिकाणी फलक लावा, अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी प्रवीण थोरात यांच्याकडून। पिंपळनेर येथील कालिका माता मंदिराच्या पाठीमागे रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे। सदरचा रस्ता 1-1.5 महिना अगोदरपासून खोदून ठेवला होता। आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली आहे, परंतु रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी विकास कामाची माहिती दर्शविणारा फलक मात्र कुठे दिसून आलेला नाही। विकास कामाच्या ठिकाणी फलक लावणे बाबत 23 नोव्हेंबर 2021, दिनांक 6 जानेवारी 2018, दिनांक 31 डिसेंबर 2009 रोजी शासन आदेश यापूर्वी निर्गमित झालेले आहेत। तसेच नगर विकास विभाग मार्फत देखील शासन निर्णय क्रमांक नगरो 2024 473 नेवी 33 दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित होऊन त्याची अद्याप दखल घेतलेली दिसत नाही। विकास कामाच्या ठिकाणी विकास कामांची माहिती दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक असून पारदर्शक विकास कामांना बळ देणारे असतो। त्यामुळे जनतेला विकास कामाची माहिती मिळते, निधीच्या वापरात संपूर्ण पारदर्शकता येते, विकास कामावर झालेला खर्च व कामाचा स्पष्ट तपशील मिळतो। त्यातूनच जनतेचा विश्वास वाढून भ्रष्टाचार व अनियमितता टाळण्यास मदत होते। विकास कामाच्या ठिकाणी लावण्याचा फलक व फलकाचा आकार शासनाच्या परिशिष्ट नुसार दिलेला आहे। हा फलक 5 फूट लांब, 4 फूट रुंद हवा। तसेच फलक भूमी पिवळ्या रंगात हवी, त्यावर अक्षरे लाल रंगात असायला हवी। सदर फलकाचा खर्च संबंधित योजनेच्या उपलब्ध निधीतून करायचा असतो। फलकावर कामाचे नाव, योजनेचे नाव, निधीचा स्रोत, काम सुरू तारीख, काम पूर्ण तारीख, खर्चाची रक्कम इत्यादी माहितीचा तपशील फलकावर असणे बंधनकारक असून असा फलक संबंधित कामाच्या ठिकाणी मध्यवर्ती सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे। परंतु रामनगर मधील सिमेंट काँक्रीट रस्ता बनवताना अशा प्रकारचा फलक न लावल्यामुळे विकास कामाबाबत जनतेच्या मनात संशय संभ्रम निर्माण होत आहे। पिंपळनेर शहरात होत असलेल्या इतर कामांबाबत देखील फलक लावण्याचा आग्रह स्थानिक नागरिकांनी करायला हवा। जनतेच्या करातून गोळा झालेली पैसा कुठे, कसा, किती खर्च होतो ही माहिती जाणून घेण्याची प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे व हक्क आहे। पिंपळनेर येथील रामनगर मधील कालिका माता मंदिराच्या पाठीमागे होत असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याबाबत फलक त्वरित लावण्यात यावा अशी मागणी श्री प्रवीण शंकरराव थोरात, अध्यक्ष अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर यांनी केली आहे।